महाराष्ट्र समाज सेवा संघ रचना अँड नवरचना विद्यालय ब्रिज कोर्स स्टँडर्ड 7 सब्जेक्ट English activity number 31. Welcome students, welcome to this activity. Today we are going to enjoy the game crossword. Okay, so let's play the game. Friends, you have learned this activity in 6th standard in my English book 6. Okay, page number 63. First look at this crossword. Okay, and on the next page there are across words and down words. Okay, look at these across words. Across words म्हणजे काय तर शब्दकोड्यातले आडवे शब्द, डाउन वर्ड्स म्हणजे शब्दकोड्यातले उभे शब्द. ओके, दे हॅव गिवन सम हिंट्स, harmful, environment, pollute, damage resource, etc. So first write down these across words and down words with the help of this video. Welcome students, welcome to this activity number 31 of bridge course. Okay, in this activity we have to solve the crossword. Okay, here is the crossword. तुम्ही मराठीमध्ये शब्दकोडे हा प्रकार खेळला असाल किंवा शब्दकोडे तुम्ही सोडवले असतील तर त्याच पद्धतीने हे इंग्लिशमधील शब्दकोड आहे. आता आपल्याला ते सोडवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला या शब्दकोड्यामध्ये आपल्याला हिंट पण दिली आहे, अक्रॉस वर्ड्स पण दिलेले आहेत, ते बघूया. या पद्धतीने नेक्स्ट पेजवर आपल्याला अक्रॉस वर्ड्स अँड डाऊन वर्ड्स दिलेले आहेत. प्लस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दे हॅव गिवन हिंट. ओके, आपल्याला हे सगळे क्रॉसवर्ड मधील शब्द भरण्यासाठी हिंट पण दिलेले आहे. तेव्हा आपण प्रथम काय करणार आहोत तर अक्रॉस आणि डाऊन वर्ड्स प्रथम आपण लिहून घेणार आहोत. इथे जी हिंट दिलेली आहे खाली, ही हिंट वापरून आपण इथे शब्द लिहून घेणार आहोत अँड देन आपण ते क्रॉसवर्ड फिल करणार आहोत. ओके, सो फर्स्ट आपण अक्रॉस वर्ड्स कुठले आहेत किंवा आपल्याला कशा पद्धतीने ते डिस्क्रिप्टिव्ह मध्ये दिलेले आहेत ते बघूया. कॉझिंग हार्म. नेक्स्ट इज वन ऑफ द thin soft colored parts of a flower covered in a liquid, especially water, to become or make something completely wet. A dark red vegetable which is the root of a plant. Beetroot is cooked and can be eaten hot or cold. The conditions in which you live, work, etc. Okay, हे आहेत अक्रॉस वर्ड्स. अक्रॉस वर्ड्स म्हणजे काय तर आडवे शब्द. त्यानंतर आता डाऊन वर्ड्स पण आपल्याला दिलेले आहेत, ते आपण बघूया. डाऊन वर्ड्स मध्ये कनेक्टेड विथ केमिस्ट्री इन्व्हॉल्विंग चेंजेस टू द स्ट्रक्चर ऑफ अ सबस्टन्स. तुम्हाला जर या वर्ड्स मधले किंवा या आपण काय म्हणतो या वर्ड्स मधले जर काही वर्ड्स जर समजा तुम्हाला समजले नाहीत, कारण आता ही जी पूर्ण लाईन आहेत तर त्यातले काही वर्ड्स कदाचित तुम्हाला समजणार नाहीत, ते अशा वेळेला तुम्ही डिक्शनरी यूज करू शकतात. डिक्शनरीमध्ये हे सगळे शब्द तुम्ही सर्च करा आणि जे तुम्हाला कठीण वाटतायत त्या शब्दांचे अर्थ बघून तुम्ही आपण हे डाऊन वर्ड्स वाचले म्हणजे मग आपल्या पटकन लक्षात येईल. ओके, सेकंड इज टू प्रेस समबडी और समथिंग हार्ड सो दॅट ही और शी इट, ही किंवा शी किंवा इट is broken, damaged or injured. Third one is harm or injury caused when something is broken or spoiled. Fifth one is to make air, rivers, etc. dirty and dangerous. A supply of something, a piece of equipment, etc. that is available for somebody to use. Next is poisonous. 10th one is to press and break something into very small pieces or into a powder between two hard surfaces or in a special machine. ओके, आता हे सगळे वर्ड्स वापरल्यानंतर आपण हिंट म्हणून काय काय शब्द आपल्याला दिलेत ते बघणार आहोत. या ठिकाणी हार्मफुल शब्द आहे, खूप छोटे अगदी बारीक अक्षरात दिलेले आहे ते. एन्व्हायरमेंट आहे, पोल्यूट आहे, डॅमेज, रिसोर्स, टॉक्सिक, केमिकल,
बीटरूट, सोक, पेटल, वेट, क्रश, ग्राइंड हे शब्द आपल्याला हिंट म्हणून दिलेले आहे. आता तुम्हाला जी वर्कशीट पाठवणार आहे त्यामध्ये हे तुम्हाला क्लिअर दिसतीलच. ओके, मग आपण आता या हिंटचा वापर करून काही अक्रॉस आणि डाऊनवर्ड्स लिहून काढूया. ओके, आता यामध्ये अक्रॉस वर्ड हे हिंटचा वापर करून आपण प्रथम लिहू. अक्रॉस वर्ड मध्ये पहिलं आहे ते म्हणजे कॉझिंग हार्म. कॉझिंग हार्म म्हणजे आपल्याला जी हार्म म्हणजे धोकादायक, जखम होणं असं. एखादी गोष्ट आपल्याला जखम होण्याइतकी किंवा धोकादायक असते तर आपण म्हणतो ना की हार्मफुल आहेत काही गोष्टी. काही टॉक्सिन्स खाणं हार्मफुल असतं, केमिकल हार्मफुल असतात की ज्याच्याने आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो ते. सो कॉझिंग हार्म आपल्याला हिंट दिली आणि त्यावरनं आपण तो शब्द लिहितोय हार्मफुल. ओके, नेक्स्ट वन इज वन ऑफ द थिन सॉफ्ट कलर्ड पार्ट्स ऑफ अ पेटल. आणि हिंट वरनं आपल्याला एक शब्द दिलेला आहे ऑफ फ्लॉवर. पेटल की फुलाचा कलर्ड पार्ट कुठला असतो तर फुलाची पाकळी हा त्याचा कलर्ड पार्ट असतो. थिन लेअर असतो ना, सॉफ्ट थिन कलरचा असतो तो. सो पेटल, पेटल म्हणजे पाकळी. ओके, कव्हर्ड इन अ लिक्विड इस्पेशली वॉटर. वॉटरमध्ये कव्हर केलेलं असतं. मग वॉटरमध्ये कव्हर केलेलं असतं किंवा लिक्विडमध्ये ते कव्हर केलेलं असतं तर ते काय असतं? वेट. वेट म्हणजे काय? ओलसर. नेक्स्ट इज टू बिकम और मेक समथिंग कम्प्लिटली वेट. आपण कम्प्लिटली वेट करतो किंवा समथिंग आपण कपडे भिजवतो हे कम्प्लिटली वेट करतो की नाही, म्हणजे आपण ते काय करतो? भिजवणं. त्याला म्हणतात सोक. नेक्स्ट वन इज अ डार्क रेड व्हेजिटेबल विच इज द रूट ऑफ अ प्लांट. इथे आपल्याला बरीच हिंट दिली आहे. बीटरूट इज कुक्ड अँड कॅन बी इटन हॉट ऑर कोल्ड. तर डार्क रेड व्हेजिटेबल कुठला आहे? हिंट मध्ये पण बीटरूट शब्द आहे आणि इथे पण बीटरूट शब्द आहे. सो बीटरूट. ओके, नेक्स्ट वन इज द कंडिशन इन विच यू लिव्ह वर्क. ज्या कंडिशन मध्ये किंवा ज्या वातावरणात आपण राहतो ते, दॅट इज एन्व्हायरमेंट. ओके, आता आपण डाऊनवर्ड बघणार आहोत. हिंट आपल्याला माहित आहेत त्यावरून आपण डाऊनवर्ड या ठिकाणी बघूया. पहिलं आहे ते म्हणजे कनेक्टेड विथ केमिस्ट्री इन्व्हॉल्विंग चेंजेस टू द स्ट्रक्चर ऑफ अ सबस्टन्स. हे तर तुम्हाला लगेच कळेल, केमिस्ट्रीशी संबंधित आहे. सो इट इज केमिकल. नेक्स्ट वन इज टू प्रेस समबडी समथिंग हार्ड सो दॅट ही शी इट इज ब्रोकन, डॅमेज और इंजर्ड. ओके, एखाद्याला असं खूप प्रेस करणं, प्रेस केल्याने काय होतं? ते डॅमेज होतं. दॅट इज क्रश. आता इथे तुमचं क्रश, ग्राइंड यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण ज्यावेळेला आपण खालचे सगळे हिंट वापरतोय वरती त्यावेळेला आपल्याला आपोआप कळेल की या ठिकाणी क्रश हा शब्द आहे. आणि 10th वन जो आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, डाऊन 10 आहे की टू प्रेस अँड ब्रेक समथिंग, हा आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी वर्कशीटमध्ये शब्द. सो सेकंड वन इज क्रश. नेक्स्ट इज हार्म टू इंजोर कॉज्ड वेन समथिंग इज ब्रोकन और स्पॉइल. काहीतरी ब्रोकन होतं, हार्म और इंजुरी कॉज्ड वेन समथिंग इज ब्रोकन म्हणजे काहीतरी ब्रोकन होतं, डॅमेज होतं. ओके, सो हिअर इज डॅमेज. फिफ्थ वन इज टू मेक एअर, रिव्हर्स एक्सेट्रा डर्टी अँड डेंजरस. रिव्हर्स किंवा एअर काय करतात तर ते डॅमेज करतात किंवा ते डर्टी करतात. तर डर्टी करतात म्हणजेच काय तर पोल्युशन होतंय. सो पोल्यूट. ओके, नेक्स्ट वन इज अ सप्लाय ऑफ समथिंग. एखाद्याचा सप्लाय होणं म्हणजे स्रोत. अ पीस ऑफ इक्विपमेंट्स एक्सेट्रा दॅट इज अवेलेबल फॉर समबडी और समबडी टू यूज. सप्लाय होतो जिथून त्याला रिसोर्स म्हणतात. 9th वन इज पॉइझनस दॅट इज टॉक्सिक. टॉक्सिक म्हणजेच पॉइझन्स. 10th one is to press and break something into a very small pieces or into a powder between two hard surfaces or in a special machine. मशीन मध्ये जे पावडरच्या फॉर्म मध्ये होतं ते काय? दॅट इज ग्राइंड विच इज गिवन इन सॉल्व्ह ऍक्टिव्हिटी. आपल्याला हा शब्द दिलेला आहे. ओके,
आता हे सर्व शब्द लिहिल्यानंतर आपण हे सगळे काय करणार आहोत तर ऍक्टिव्हिटी सॉरी क्रॉसवर्ड मध्ये हे सगळे शब्द भरणार आहोत, तिथे लिहिणार आहोत. बघा आता आपण या क्रॉसवर्ड मध्ये शब्द लिहूया. अक्रॉस मध्ये आता या ठिकाणी असे जे असतात ते अक्रॉस असतात, म्हणजे आडवे जे शब्द असतात ते काय म्हणायचे ते असतात अक्रॉस, आणि असे जे आहेत उभे ते डाऊन. हे लक्षात ठेवायचं. अक्रॉस म्हणजे आडवे शब्द आणि डाऊन म्हणजे उभे शब्द. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता आपण अक्रॉस मधले पहिला आहे की कॉझिंग हार्म हा शब्द आपण पाहिला होता, आणि कॉझिंग हार्म म्हणजे हार्मफुल. अक्रॉस मधला 4 नंबर आहे, सो 4 नंबरचे इथे आहे हार्मफुल. ओके, त्यानंतर अक्रॉस मधलं 5th वन आहे, 5वा आहे. 5वा वन ऑफ द थिन सॉफ्ट कलर्ड, म्हणजे फुलाचा थिन सॉफ्ट भाग कुठला तर पेटल्स. ओके, या ठिकाणी क्रॉस मध्ये हे पेटल्स आहे. 7th वन इज कव्हर्ड इन अ लिक्विड. लिक्विड मध्ये जे काही कव्हर केलं जातं ते, आणि ते आहे वेट. ओके, आपण लिहिलेलं आहे आधी. 8th वन इज टू बिकम और मेक समथिंग कम्प्लिटली वेट. जे कम्प्लिटली वेट केलं जातं, आपण कपड्याचं उदाहरण घेतलं होतं की सोक केलं जातं, सो 8 इथे आहे सोक. 11 आहे अ डार्क रेड व्हेजिटेबल. आपण ती बघितली. डार्क रेड व्हेजिटेबल कुठली आहे तर बीटरूट आहे, सो बीटरूट. अँड लास्ट इज द कंडिशन इन विच यू लिव्ह. आपण कशात राहतो तर वातावरणात, सो इट इज एन्व्हायरमेंट. ओके, या पद्धतीने आपण क्रॉसवर्ड जे आहेत त्या ठिकाणी क्रॉसवर्ड मधले अक्रॉस म्हणजे आडवे शब्द आपण लिहिलेले आहेत. आता उभे आपण बघूया. यामधलं डाऊन मधलं जे पहिलं आहे ते कनेक्टेड विथ केमिस्ट्री. आपण केमिस्ट्रीशी संबंधित शब्द बघितला होता, आणि तो आहे केमिकल. बरोबर, हा एक मधला उभा आहे, या ठिकाणी 1 आहे. केमिकल. ओके, त्यानंतर दुसरा होता टू प्रेस समथिंग हार्ड सो दॅट, त्या ठिकाणी ही शी इट इज ब्रोकन, आणि आपला शब्द होता क्रश. दुसरा उभा शब्द आहे तो म्हणजे क्रश. ओके, थर्ड वन आहे हार्म और इंजुरी कॉज्ड व्हेन समथिंग इज ब्रोकन और स्पॉइल्ड, आणि आपला शब्द आपण त्या ठिकाणी हिंट वरून घेतलेला आहे तो म्हणजे डॅमेज. आपण हे उभे शब्द आता लिहितो आहोत, डाऊनवर्ड्स आहेत हे, त्यामुळे आपण सगळे उभे शब्द बघतोय. ओके, नेक्स्ट वन इज टू मेक युअर रिव्हर्स डर्टी और डेंजरस. इट इज पोल्यूट. ओके, सो 5th वन इज पोल्यूट. नेक्स्ट इज a supply or something, a piece of equipment, etc. that is available for somebody to use. आणि आपला शब्द होता रिसोर्स. सप्लाय ऑफ समथिंग म्हणजेच आपल्याला कुठून तरी मिळतंय तो स्रोत, त्याला रिसोर्स असं म्हटलं जातं. 6th वन इज रिसोर्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट होतं पॉइझनस. 9th वन इज poisonous, that is toxic. And the last is to press and break something into very small pieces. आपण एकदम स्मॉल पीस मध्ये त्याचं कन्वर्ट करतोय, फॉर्म करतोय विथ द हेल्प ऑफ मशीन. मशीन एक कन्वर्ट करतोय, सो इट इज ग्राइंड. ओके, अशा पद्धतीने आपण हे क्रॉसवर्ड कंप्लीट केलेले आहेत. आता आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघूया.
या ऍक्टिव्हिटीमध्ये पुट द फॉलोइंग वर्ड्स अंडर अप्रोप्रिएट कॉलम, म्हणजे आपल्याला जे हिंट मधले शब्द दिले होते तेच आपल्याला नाउन, ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब मध्ये टाकायचे आहेत. आता एक एक शब्द आपण बघणार आहोत आणि तो त्या कॉलम मध्ये टाकूया. आता पहिला शब्द आहे तो म्हणजे हार्मफुल. दिसतोय शब्द? हार्मफुल हा शब्द काय आहे? तर ऑब्व्हियसली इथे या ठिकाणी एफ्युअल हे ठिकाणी ऍडजेक्टिव्ह झालेला आहे, त्यामुळे तो शब्द काय आहे? तर ऍडजेक्टिव्ह आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट वर्ड इज एन्व्हायरमेंट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये नाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब या सगळ्यांबद्दल माहिती बघितली होती. यामध्ये कुठल्याही वस्तू, व्यक्ती, थिंग्स यांचं ठेवलेलं नाव, दॅट इज द नाउन. सो एन्व्हायरमेंट इज ऑल्सो नाउन. ओके. देन नेक्स्ट वन इज पोल्यूट. आता पोल्यूट हा शब्द हा व्हर्ब मधील, कारण पोल्यूट पासून पोल्युशन हे तयार होते, पण आपल्याला फक्त पोल्यूट शब्द दिलेला आहे म्हणून आपण तो पोल्यूट, पोल्युटेड या अशा पद्धतीने त्याच्या काळानुसार किंवा आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येतो म्हणून तो वर्ब मध्ये जाईल. सो पोल्यूट इज अ वर्ब. ओके. नेक्स्ट वन इज डॅमेज. डॅमेज हा शब्द डॅमेज, डॅमेज्ड, डॅमेजिंग अशा पद्धतीने चेंज होतो. सो डॅमेज इज ऑल्सो वर्ब. नेक्स्ट वन इज रिसोर्स. रिसोर्स म्हणजे स्रोत, येतो ती गोष्ट. सो दॅट इज नाउन. रिसोर्स इज अ नाउन. देन टॉक्सिक. आता टॉक्सिक हा जो शब्द आहे तर तो या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह मध्ये जाईल, कारण टॉक्सिक म्हणजे पॉइझनस, बरोबर आहे. त्यामुळे ते टॉक्सिक हा वर्ड ऍडजेक्टिव्ह मध्ये टाकला जाईल. टॉक्सिक हे ऍडजेक्टिव्ह आहे. या ठिकाणी आपण ऍडजेक्टिव्हची आणखी एक डेफिनेशन पाहिली होती की आपण नाउनला हाऊ हा जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला जे काही आन्सर येतं दॅट इज अन ऍडजेक्टिव्ह. सो हाऊ इट इज टॉक्सिक. टॉक्सिकल, केमिकल किंवा टॉक्सिक हे जे काही शब्द असतात ना, तर केमिकल नाही पण टॉक्सिक हा शब्द मात्र ऍडजेक्टिव्ह मध्ये त्या ठिकाणी जाईल. केमिकल हा नाउन मध्ये येणारा शब्द आहे. त्यानंतर पुढचा आहे केमिकल. केमिकलच आलाय पुढचा शब्द. केमिकल हे नाउन आहे. ऍक्च्युली हे ऍडजेक्टिव्ह पण असतं, पण ते सेंटेन्स वाईज त्याच्यामध्ये बदल होतो. काही सेंटेन्स मध्ये ते ऍडजेक्टिव्ह म्हणून पण त्याचा यूज होतो आणि काही मध्ये ते नाउन म्हणूनही वापरलं जातं. तर नाउन आणि ऍडजेक्टिव्ह असे दोन्ही असतात केमिकल. आपण इथे ते नाउन मध्ये लिहिणार आहोत. केमिकल. नेक्स्ट वन इज बीटरूट. हे थिंगचं नेम आहे, सो इट इज नाउन. बीटरूट हे पण नाउन मध्ये येईल. सोक. सोक म्हणजे भिजवणे, ही क्रिया आहे, ऍक्शन आहे. सो इट्स अ वर्ब. सोक हे वर्ब मध्ये. पेटल. पेटल हे नाउन येईल, कारण ते एका प्लांटचं एका पार्टचं नाव आहे. सो पेटल इज अ नाउन. द नेक्स्ट वन इज वेट. वेट म्हणजे ओलं. कसं? तर ओलं. सो वेट इज अन ऍडजेक्टिव्ह. ओके. अँड देन क्रश अँड ग्राइंड हे दोन्ही शब्द हे वर्ब आहेत. क्रश, क्रस्ट त्याचं काळानुसार ते बदलतं, त्याला ईडी लागतो. सो क्रस्ट हे ऍक्शन्स आहेत, ऍक्शन वर्ड्स आहेत ते. ग्राइंड, ग्राउंड, ग्राउंड. सो क्रश अँड ग्राइंड हे वर्ब आहेत. Okay, so write down these all activities in your English notebook. Write down the crossword. Also solve this crossword and another crossword. Try to solve the another crossword. तुम्ही आणखी एखादा क्रॉसवर्ड जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही तेही तुमच्या इंग्लिशच्या वहीमध्ये सॉल्व करणार आहात. ओके. सो सॉल्व all these activities in your English notebook. Come to the next day activity. Activity number 32.
आता आपण 32वी ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. This is a craft activity and you have to make a poster or other visual aids on craft activity. Instead of doing this activity, I suggest you may do the activity marbling which you have learned in the earliest class. ओके, मागच्या वर्षी तुम्ही मार्बलिंगची ॲक्टिव्हिटी केली आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही मार्बलिंगची ॲक्टिव्हिटी पुन्हा जर आत्ता केली, विच इज ऑल्सो बेस्ड ऑन क्राफ्ट ॲक्टिव्हिटी, सो तुम्ही ती ॲक्टिव्हिटी परत करा. दिस इज द पिक्चर ऑफ मार्बलिंग अँड द थिंग्स यू नीड: अ बकेट, सम वॉटर, केरोसिन और टर्पेंटाईन, ऑइल पेंट्स एनी ऑफ कलर, brush, white sheet of paper. Okay, these all things you need for marbling. With the help of this, you may do this activity, prepare a video of this activity and send it to your respective class teachers.